नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. उद्धव ठाकरे नेहमी सर्वांना घरातून पाठिंबा देतात. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो. ठाकरेंनी दिपकेंना दिलेल्या पाठिंब्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची खोचक टीका. लातूरमध्ये कर्जमाफीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात जल्लोष. पेढे वाटत फटाक्यांची आतषबाजी करत केला आनंद व्यक्त. रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश. जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. भाजप आणि शिंदेच्या नगरसेवकांमध्ये गोंधळ. महापौरांनी सभा 10 मिनिटांसाठी केली तहकूब. पुण्याच्या खेडमध्ये अतिक्रमणावर बुलडोझर. जेसीबी पोकलांच्या सहाय्याने अवैध शेड, दुकाने आणि अतिक्रमणे जमीनदोस्त. महसूल, पोलीस, ग्रामपंचायत विभागांची संयुक्त कारवाई. वाशिममधील समृद्धी महामार्गावरची पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस. पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून ही घटना घडल्याची माहिती. पतीने स्वतः कारंजा शहर पोलीस ठाण्यात पत्नीची हत्या केल्याची दिली माहिती. पुण्याच्या चाकणमध्ये जमीन खरेदी विक्री प्रकरण. तक्रार निकाली काढण्यासाठी 10 लाखांची मागणी. एपीआयवर गुन्हा दाखल असून एपीआयच्या अडचणीत वाढ. धाराशिवमध्ये इंग्लिश मीडियमच्या नावाखाली शिक्षणाचा बाजार. शासन मान्यता न घेता शाळा चालवणाऱ्या 5 शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका. बीडमधील बनकरंजा चिंचपूर रस्त्यावर 48 लाख रुपयांचं पूल निकृष्ट. लात मारून पडते बांधकाम. गावकऱ्यांची ठेकेदारांवर कारवाईची मागणी. बुलढाण्याच्या गुंजाळा पाझर तलावाला साईलर प्राण्याने पाडले मोठमोठे खड्डे. तलावाची सुरक्षा धोक्यात. भिंतीला पडलेल्या खड्ड्यांमुळे तलाव फुटण्याची भीती. शेतकऱ्यांमध्ये चिंता. यवतमाळमध्ये पावसाच्या खंडामुळे वाढली शेतकऱ्यांची धाकधूक. सिंचनाच्या भरवशावर पिके वाचवण्याची धडपड. शेतकऱ्यांच्या नजरा येणाऱ्या पावसाकडे. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.